दररोज पाणी पुरवठा देणे म्हणजे लोकांसाठी जे सुखसुविधा, रस्ते, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी जे मंजूर झालेले ते पण सर्व अर्धवट काम आहे. त्या प्रशासन 5 वर्षामध्ये भाजप सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे लोक भाजपला कंटाळलेले आणि यावेळेस मला वाटतं काँग्रेसची सत्ता नक्कीच येईल. पण आता गेले त्यांना त्याचा फ्युचर नाही, त्यांचं भविष्य नाही आहे. त्यांना वाटलं की हे बंद गाडी काँग्रेस आहे, पण बंद गाडी नसते. अशी कित्येक वेळा काँग्रेसची अशी परिस्थिती झालेली आहे. पुन्हा जेव्हा काँग्रेस उगवास आली तर त्यावेळेस पूर्ण ताकदीने किंवा पूर्ण देशामध्ये काँग्रेसचा पूर्ण बोलबाला झाला होता. साहेब, काँग्रेस पक्षाने सोलापूर शहरामध्ये जेवढा विकास झालेला आहे ते केवळ काँग्रेस पक्षामुळे झालेला आहे, तुम्हाला माहीत आहे. त्यावेळेस साहेबांनी दटून म्हणले की दूरदृष्टी ठेवून साहेबांनी ते उजनीची पाईपलाईन 110 किलोमीटरची पाईपलाईन आणली. सर्वात बेकार दुर्दशेने सर्वात वाईट अवस्था म्हणजे परिवहन खात्याची आहे. इतिहास राहावा म्हणून मी संभाजी महाराजचा पुतळा त्यावेळेस माझ्या परेडमध्ये झालेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजचा रिन्युएशनचा पुतळा ते सुद्धा मीच केलेला आहे साहेब. अण्णाभाऊ साठेचा पुतळा भैया चौकामध्ये ते केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रिन्युएशन ते पण माझ्या काळात झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्थिविहार बुधवारपेठमध्ये ते झालेलं आहे, ते माझ्या कारकिर्दीत झालेलं आहे. की आपल्याला जे काही अडीअडचण आहे, आपल्या ज्या पाणीची समस्या आहे, स्मार्ट सिटीसाठी आपण पुन्हा सोलापूरचा आपल्याला विकास करायचा असेल तर पुन्हा तुम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महानगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व जनतेसमोर सोलापूर शहरातील विकासाचे प्रश्न असतील, रस्ते असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, याशिवाय विविध विकास कामांचा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत. खरं तर तब्बल 8 वर्षानंतर सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक लागली असून प्रत्येक पक्ष महानगरपालिकेवरती झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या व्यासपीठावरती सोलापूर महानगरपालिका काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख आपल्यासोबत आहेत. आरिफ भाई नमस्कार. नमस्कार. खरं तर आरिफ शेख हे माजी महापौर म्हणून सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी 2.5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला आहे. 2009 ते 2012 या कार्यकालात त्यांनी महापौर म्हणून सोलापूर महानगरपालिकेत काम केलं आहे. खरं तर त्यांचे काम करण्याची महानगरपालिकेतील पद्धत एक संयमी, शांत स्वभाव असलेले असे हे महापौर त्यांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी अतिशय चांगले निर्णय महापौर असताना घेतलेले आहेत आणि त्यांच्या सभागृहातील देखील कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. आणि हाच एक मोठा अनुभव घेऊन ते पुन्हा 2026च्या या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर आरिफ भाई नमस्कार. आपण जर पाहिलं ह्या निवडणूक 2026ची ही निवडणूक आहे. गेल्या तब्बल 8 वर्षानंतर ही निवडणूक लागली आहे. निवडणूक लागलेली असताना एक प्रशासक आणि 8 वर्षाचा कार्यकाल म्हणून एक नगरसेवकांनी केलेलं कामकाज आज जनता विसरली आहे का? काय सांगाल? एक प्रशासक आणि एक तुम्ही जनतेचा एक दुवा म्हणून एक नगरसेवक म्हणून तुम्ही काम करत असता, परंतु आता तब्बल 8 वर्षानंतर ही निवडणूक लागल्यानंतर तुम्ही जनतेसमोर जात आहे. काय सांगाल तुम्ही याबाबत? सर्वप्रथम मी इन चॅनलचा मनापासून धन्यवाद देतो आणि हे चॅनल नेहमी माझ्यासोबत राहिलेलं आहे. तर मी एवढंच सांगेन की साहेब 2017 नंतर 2022ला हे निवडणूक लागायची गरज होती. पण प्रशासन, तुम्ही म्हणता प्रशासनपेक्षा सरकारच्या मनातच नव्हतं की इलेक्शन घ्यायचं. भाजप सरकार तुम्हाला माहीत आहे, राज्यात आहे, देशात आहे, सेंट्रलमध्ये आहे. पण त्यांची काय आम्हाला माहीतच नाही, त्यांचं काय गणित होतं की ही जे 8-9 वर्ष गेले, एकतर 5 वर्षाच्या कालखंड जे झाला नगरसेवकाचा एक टर्म, त्यामध्ये भाजपची सत्ता होती. मगर त्या 5 वर्षामध्ये तिने काहीच काम केलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने जे अजेंडा होता त्यांचा जे मेमोरंडम होता त्यामध्ये तिने कुठलीही कामं पूर्ण केलेले नाहीत. दररोज पाणी पुरवठा देणे म्हणजे लोकांसाठी जे सुखसुविधा, रस्ते, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी जे मंजूर झालेले ते पण सर्व अर्धवट काम आहे. त्या प्रशासन 5 वर्षामध्ये भाजप सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा स्टँडिंग कमिटीचा जो चेअरमन आहे तो सुद्धा पद त्यांना
म्हणजे करता आला नाही, हे फार मोठी नामुष्की आहे. आणि ते जनतेला सर्व सोलापूर जनता बघून राहिलेली आहे. आणि विशेष म्हणजे आता त्यानंतर जे 3-4 वर्ष आहे प्रशासन लागू आहे, त्यामध्ये सोलापूरकर एवढं वैतागलेले आहे, सोलापूरकरांचं एवढं त्रास सहन करावा लागला आहे प्रशासनाचा, की त्यांनी कुठलेच कामं करी नाही. एक तर महापालिकेचे नगरसेवक होते, कुठल्याही पक्षाचे असू दे, पण लोक त्यांच्याकडून जाऊन आपल्या अडीअडचणी किंवा आपल्या जे काही समस्या आहे त्या नगरसेवकाच्या माध्यमातून प्रशासनाकडे जात होते. पण काय म्हणतात त्याला, प्रशासनच नगरसेवक नसल्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागला. त्यामुळे लोक भाजपला कंटाळलेले आहे आणि यावेळेस मला वाटतं काँग्रेसची सत्ता नक्कीच येईल. नाही, 5 वर्ष मागच्या कार्यकालात जो भाजपची सत्ता महानगरपालिकेत होती, आपण म्हणालात की त्यांना असा व्यवस्थित कारभार करता आले नाही. काय त्यांच्यातल्या या 5 वर्षातील त्रुटी तुम्ही सांगाल, जी की ज्यांना काम करता आलं नाही? साहेब, काय झालं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या म्हणजे पक्ष अंतर्गत जे आमदार होते त्यांचे काय म्हणतात त्याला, त्यांचं एकमत नव्हतं. प्रत्येक कामामध्ये ह्यांनी केलं तर त्यांनी आडवं लावणार, ह्यांनी मंजूर केले की त्यांनी आडवं लावणार. यामुळं त्या फार मोठं सोलापूरकरांचं नुकसान झालं आहे. साहेब, स्मार्ट सिटी आमच्या वेळेस 2016मध्ये स्मार्ट सिटी सोलापूरमध्ये म्हणजे लागू झाली. जेवढंच एक सुरुवातीला जे होतं, दुसरा टप्पा तर अजून ते आलंच नाही, पण जेवढे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मूलभूत सुविधा किंवा शहराचा जे विकास व्हायचं होतं ते थोडंफार झालं, पण नंतर त्याचा कंटिन्यू करण्याचा योग या प्रशासनाला आलेला नाही. आपण माजी महापौर म्हणून काम केलेलं आहे. एकेकाळचा काँग्रेस पक्ष म्हणजे सोलापूर शहरातला हा बालेकिल्ला, आणि आज भाजपची सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आणि महानगरपालिकेत देखील सत्ता होती त्यांची. असं असताना देखील आज काँग्रेस पक्ष एवढा मोठा पक्ष असताना निवडणूक आल्यानंतर पक्षांतर हे होत राहत असतं, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर झालं आणि आपल्यातले काही विद्यमान सध्या नगरसेवक असलेले भाजपमध्ये आलेले आहेत. काय सांगाल याबाबत आपण? सर, एक तर गेलेले ते सर्व कॉर्पोरेटर ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने गेले. मी पण गेलो होतो, पण ते रोष तुम्ही शेवटी ते पण विचारणार. मी अगोदरच बोलतो, ते व्यक्तिगत माझ्यापुरता मी गेलो होतो. 1.5-2 महिन्याचा कालावधीत भाजपमध्ये मी राहिलो. जेव्हा नगरसेवक 2017ला माझं तिकीट कट झालं, थोडा राग होता, मी भाजपमध्ये गेलो, पण त्यामध्ये मी हारलो. मग नंतर पुन्हा मला ते काय म्हणजे भाजपमध्ये मला सूट झालं नाही. पुन्हा मी घर वापसी करून काँग्रेसमध्ये आलो. ताईचा साहेबाचा इलेक्शन होता, आमदारकीचा, खासदारकीचा, त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन त्यांना यश आणण्याचा प्रयत्न केला. साहेबाला यश आला नाही, पण ताईच्या आमदारकीला मी त्यांना पुरेपूर साथ दिलेला आहे. नाही, पण आता जे लोक आपल्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत त्याचा कितपत आपल्याला फटका बसेल किंवा काय परिणाम झाला आहे याच्याबद्दल काय सांगाल? मी एवढंच सांगेन की जे गेलेले ते फार मोठी चूक केली. जे मी चूक केली होती ते केलेले, ते करायला नको हवी होती, पण आता गेले, त्यांना त्याचा फ्युचर नाही, त्यांचं भविष्य नाही आहे. मी बघितलं साहेब कसं झालं आहे. एक तर आपण तिथं गेलो आणि तिथले जे लोकल किंवा स्थानिक उमेदवार किंवा कार्यकर्ते त्यांच्यावर अन्याय करून आपण गेलेलो आहे. आणि भाजपचा हा जो डाव आहे ते फार सर्व सोलापूरकर म्हणा पूर्ण महाराष्ट्र बघत आहे की जे इच्छुक आहे, जे भाजपमध्ये सच्चे कार्यकर्ते, जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांना डावलून आलेले काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना लगेच तिकीट दिले. हे तिथले जे कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे आणि हे भाजपची फार मोठी चूक आहे. त्यांना ते तिने जे चूक केलेली आहे त्यांना ते भोगावं लागणार आहे. नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामधून जे भाजपमध्ये पक्षांतर झालं, अनेक दिग्गज जे आपल्या श्रेष्ठींचे अगदी जवळचे, परंतु कुठं याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये काय अंतर्गत वाद होता किंवा पक्ष नेतृत्वावर कोणी नाराज होऊन पक्षांतर केला, असा काय विषय होता का काँग्रेस पक्षामध्ये? नाही, तसं नाही साहेब. ते लोकांना काय वाटलं, आता काँग्रेस का म्हणते त्याला, सर्व लोक म्हणते ना ते चलती गाडी में बैठने का प्रयत्न करतात. त्यांना वाटलं की आता काँग्रेस संपणार आहे, आता काँग्रेसमध्ये काय राहिला, सत्ता नाही आहे, महाराष्ट्रात सत्ता नाही आहे, केंद्रात सत्ता नाही आहे, तर आपला भाजपमध्ये गेला तर काय तर फायदा होईल, या आशेने ते लोक गेलेले आहेत.
त्यामध्ये काँग्रेसचं काय असं नाही की काँग्रेसची जे ताई आहे साहेब आहे हे तर नेते लोक आहेच ना, हे आपल्याला मदत करतात. पण सत्ता नसल्यामुळे ज्यांना सत्याची हौस आहे, जे सत्यासाठी धडपडतात, त्यांनी ते सत्तेच्या गाडीमध्ये बसलेले आहे. त्यांना वाटलं की हे बंद गाडी काँग्रेस आहे, पण बंद गाडी नसते. अशी कित्येक वेळा काँग्रेसची अशी परिस्थिती झालेली आहे. पुन्हा जेव्हा काँग्रेस उगवास आली तर त्यावेळेस पूर्ण ताकदीने किंवा पूर्ण देशामध्ये काँग्रेसचा पूर्ण बोलबाला झालेला आहे. आपण जर पाहिलं, आपण माजी महापौर म्हणून काम केलेलं आहे. आपला कार्यकाल तसा 2.5 वर्षाचा कार्यकाल होता. या कार्यकालामध्ये आणि त्याच्या अगोदर देखील काँग्रेस पक्षाची अनेक वर्ष महापालिकेवर सत्ता होती. अशी आपल्या कार्यकालामध्ये किंवा काँग्रेस पक्षाने या कोणती सोलापूर शहरामध्ये ठोस कामे केली, काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? साहेब, काँग्रेस पक्षाने सोलापूर शहरामध्ये जेवढा विकास झालेला आहे ते केवळ काँग्रेस पक्षामुळे झालेला आहे. तुम्हाला माहीत आहे, ताई आणि साहेबाच्या नेतृत्वाखाली त्यांनी सत्तेत होते. साहेब मुख्यमंत्री होते, साहेब दिल्लीला ऊर्जा मंत्री होते, साहेब होम मिनिस्टर होते. त्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा आजसुद्धा जे लोक आठवण करतात ते म्हणजे 1992 साली जे साहेबांनी उजनीहून पाण्याची पाईपलाईन आणली. लोक म्हणतात की किती वेळा तुम्ही बोलून दाखवणार, पण साहेब ते सत्य परिस्थिती आहे ना, तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा ना. असं नाही की साहेब 1992मध्ये केले, पण त्याचा उपयोग त्याचा फायदा आज जनतेला होत आहे ना. आज समजा पाण्याची पाईपलाईन झाली नसती, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेससुद्धा साहेबांना विरोध झाला होता, पण त्यावेळेस साहेबांनी दटून म्हणले की दूरदृष्टी ठेवून साहेबांनी ते उजनीची पाईपलाईन 110 किलोमीटरची पाईपलाईन आणली. त्या पाईपलाईनमुळे आज सोलापूर जिवंत आहे. तर सोलापूर अर्ध म्हणजे संपलं असतं किंवा लोक स्थलांतर झाले असते. असे विधायक कामं शिंदेसाहेबांनी भरपूर केलेले आहे. जसं युनिव्हर्सिटी आहे, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाले ना. एका शहरापुरता सोलापूर युनिव्हर्सिटी म्हणजे एक फार मोठे म्हणजे हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पॉवर प्लॅन्ट आहे, NTPCचा प्रोजेक्ट आहे. हे सुद्धा प्रोजेक्ट सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या आणि शिंदेसाहेबाच्या माध्यमातून आलेलं आहे ना. असे अनेक विधायक कामे शिंदेसाहेबाच्या माध्यमातून, ताईच्या माध्यमातून झालेले आहे. जसं आपलं हे स्मार्ट सिटी का कुठल्या नगरसेवकामुळं नाही, त्यामध्ये काय काय डेव्हलप होतात, काय काय त्या म्हणजे शासनाची जी स्कीम असतात ते कोण नेते मंडळी असतात ना, शिंदेसाहेब ताई आणल्यामुळंच त्याचा रेकॉर्ड बघूनच आपण स्मार्ट सिटीच्या ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे. आणि मी महापौर असताना जे कामं केलेली आहे साहेब, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही स्वतः त्यावेळेस होता माझ्याबरोबर, की आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहेब 312 कोटीचे रस्त्याचे आणले, ड्रेनेज लाईन 272 कोटीचे ड्रेनेज लाईनचे कामं आणले. अशी अनेक मोठमोठे कामं मी माझ्या काळामध्ये झालेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, संभाजी महाराजचा पुतळा जी पुण्या नाक्याला आहे साहेब, ती माझ्या पिरियडमध्ये आणि मी बजेट दिलेलं आहे 40 लाख रुपये. त्यावेळेस तुम्ही बजेट देऊन जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा काय म्हणतात नॅशनल हायवेचे परमिशन घेऊन मी तो पुतळा माझ्या याच्यामध्ये झालेला, त्याला माझा अभिमान आहे. आजसुद्धा लोक नावं घेतात की संभाजी महाराजचा पुतळा एक मुस्लिम महापौर म्हणून मी केलेला आहे. मुस्लिम म्हणून नाही, एक आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या देशामध्ये आपण बघतो की प्रत्येक येणाऱ्या म्हणजे कुठल्याही शहरामध्ये येणाऱ्यामध्ये शिवाजी महाराजचा आणि संभाजी महाराजचा पुतळा आहे. त्यामध्ये एक कार्तिक एक इतिहास राहावा म्हणून मी संभाजी महाराजचा पुतळा त्यावेळेस माझ्या पिरियडमध्ये झालेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजचा रिन्युएशनचा पुतळा ते सुद्धा मीच केलेला आहे साहेब. अण्णाभाऊ साठेचा पुतळा भैया चौकामध्ये ते केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रिन्युएशन ते पण माझ्या काळात झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्थिविहार बुधवारपेठमध्ये ते झालेलं आहे, ते माझ्या कारकिर्दीत झालेलं आहे. आंबेडकरचा उद्यानसुद्धा तेच पुतळा मी पार्क चौकातला पुतळा, आंबेडकर चौकातला पुतळा मी बुधवारपेठ आंबेडकर उद्यानमध्ये ते लावलेलं आहे, ते माझ्या कारकिर्दीत झालेलं आहे. असे अनेक मी कामं साहेब या माझ्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की आपला डॉक्टर कोटणी स्मारक ते सुद्धा माझ्या काळात झालेलं आहे. असे विधायक अनेक कामं माझ्या काळामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये मला वाटतं 7वा पे 5th 7th पे ते सुद्धा माझ्या काळात. तुम्हाला माहीत आहे की त्यावेळेचे पदाधिकारी विरोध करत होते, पण मी माझ्या कारकिर्दीमध्ये आमच्या कामगारांचा भला होईल, कामगार माझं नाव घेतील त्या उद्देशाने 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे साहेब. असे अनेक माझ्या कारकिर्दीत म्हणजे असे अनेक कामं आहे की मी माझ्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे, जे आजसुद्धा ते ऐतिहासिक मानले जातात.
तुम्ही अतिशय चांगले निर्णय आता जे घेतलेले आहेत सांगितलं की सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण महापौर असताना एक कोणकोणते निर्णय घेतले असे चांगले शहराच्या दृष्टिकोनातून घेतले, परंतु याच्यामध्ये अनेक विषय असे आहेत की उद्यानाचा जर विषय बघितला तो आपल्या काँग्रेसच्या कार्यकालामध्ये अनेक काही म्हणतो मी काही नगरसेवकांना उद्यान ही BOTवर दिली की बाबा की तुम्ही ते उद्यानाचा व्यवस्थितरित्या निगा राखावी, परंतु अक्षरशः या उद्यानाच्या नावावर काही नगरसेवकांनी आपला धंदा मांडला आहे, तिथं कमर्शियल, परंतु उद्यान बाजूलाच राहिलं, ओसाड बनलेलं आहे. आज लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना जर एक मोकळा श्वास म्हणून उद्यानात जायचं असेल तशी उद्यानाची परिस्थिती आज राहिलेली दिसत नाही. केवळ जागा हडप केलेल्या आहेत महापालिकेच्या. काय सांगाल याबाबत आपण? साहेब, महापालिका म्हणा, त्या काळातले जे पदाधिकारी आहे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्याची महापालिकेला तेवढी परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. सभागृहात त्याचे ठराव झालेले ते ऐकतो ना मी, आपण जे ठराव करून दिलेले आहे, मी सुद्धा दिलेले आहे, पण मी घेतलेले नाही. तुम्ही नाही घेतले, मी काही म्हटलं बोलताना काही नगरसेवक म्हणलं तर मी दिलेले किंवा नगरसेवक घेतलेले आणि प्रशासनसुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. पण ते चुकीच्या पद्धतीने अगर नगरसेवक त्याचा उपयोग करत असेल ते चुकीचं आहे. आम्ही कशासाठी दिलो की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती. एकतर जकात बंद झाली होती, पैशाचं म्हणजे आर्थिक व्यवहार तुम्हाला माहीत आहे, सर्व आपण हे नाटक करू शकतो पण पैशाचं नाटक करू शकत नाही, म्हणून आपण त्याला BOT तत्वावर काही म्हणजे नगरसेवक म्हणजे त्यांच्या माध्यमातून काही त्यांचे मित्र किंवा त्यांचे नातेवाईक घेतले असेल, पण तिने घेऊन आपण काय म्हणलं होतं की तुम्ही BOT तत्वावर घ्या, काही भाग 20-25% भाग तुम्ही त्याचा उपयोग कमर्शियल करा किंवा तुम्ही व्यक्तिगत करा आणि बाकीचा 70-75% भाग लोकांच्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी किंवा त्यांच्या आर्थिकदृष्ट्या त्यांचं आरोग्य स्वस्थ आणि चांगलं राहावं या उद्देशाने दिलं होतं. पण त्याचा नगरसेवक दुरुपयोग केला असेल तर ते चुकीचं आहे, त्याला आपण काय करू शकतो. आणि खरं म्हणजे प्रशासन ते परत घ्यायला पाहिजे, तर प्रशासन घेतले नाही तर ते प्रशासनाची चूक आहे. तुम्हाला जे नियम अटी मला सांगा, ज्या नियम अटीवर आपण उद्याने वगैरे जे काही दिलेलं आहे त्याचं खरोखरच तसं म्हणजे तसं काम होतं का? होत नाही. हे काम नगरसेवकाचं नाही आहे या किंवा पदाधिकारीचं नाही, आम्ही दिलं ते प्रशासनाचं काम आहे. प्रशासन त्याला बघायला पाहिजे की काय चाललं आहे आणि कशा पद्धतीने प्रशासन. पण आता हे लोक जणू काही स्वतःचा मालकी हक्क असल्यासारख्या जागेवरती वावरतात. म्हणजे ही महापालिकेची जागा आहे, तुम्ही तसे पण उद्यान तर डेव्हलप करायला पाहिजे, उद्यान सुद्धा डेव्हलप होत नाही. हे काम कोणाचं परिस्थिती आहे? नाही, हे काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. प्रशासनाचं आहे, बरोबर आहे तुमचं. पण प्रशासन त्याच्यावर म्हणजे लक्ष घालून ते काम करायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये अजून एक विषय महत्त्वाचा म्हणजे परिवहनची व्यवस्था आहे. आपल्या कार्यकालामध्ये तोच विषय होता मला वाटतं. परिवहन बसेस नव्याने आपल्या ताफ्यामध्ये दाखल झाल्या होत्या. आज एकही बसेस ती सोलापूर शहरामध्ये दिसत नाही आणि नवीनही बसेस दिसत नाही. खरं तर आज जर हे सोलापूर शहर बहुभाषिक शहर आहे, कामगारांचं शहर आहे. आज सोलापूरच्या या टोकामधून त्या टोकाला जायचं म्हटलं तर 150-200 रुपये रिक्षाला लागतात, परंतु बसेस नसल्यामुळं अनेक गोरगरीब कामगारांची म्हणजे अडचण होत आहे. आणि खरं तर आपण जर पाहिलं महिला बालकल्याणमध्ये सुद्धा जे आपल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना स्कूलमध्ये बसेससाठी मोफत सेवा केली होती. त्यासाठी मला वाटतं 1 कोटी रुपयाची तरतूद देखील महिला बालकल्याण समितीच्या वतीने दरवर्षी केली होती. परंतु केवळ बसेसच नाहीत तर ते विद्यार्थिनींना देखील मोफत बस सेवा पण कशी देणार आहेत? काय परिवहन व्यवस्थेची अवस्था आज पाहिली तर आपण काय सांगाल याबद्दल? सर्वात बेकार दुर्दशेने सर्वात वाईट अवस्था म्हणजे परिवहन खात्याची आहे. तर त्यामध्ये परिवहन खात्याचा सुद्धा साहेब तुम्ही अजून तेच म्हणता की जे सरकार तुम्हाला माहिती आहे, आता सरकार कुणाची आहे? महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये सरकार भाजपची, त्यांनी ते बघायला पाहिजे ना साहेब. आज कसं आहे, महानगरपालिका एका काळ असा होता की महानगरपालिकेचा मदत परिवहन करत होते, पण आज कसं आहे महानगरपालिका तर मदत करतच नाही. हाय त्या बसेससुद्धा बंद पडलेल्या, अशी परिस्थिती बेकार आहे. एक तर आपण बघितलं की गुड्डेवर असताना आपण जे बसेस घेतलं होतं ते बसेस तर सर्व बोगस झालेले आहे. काहीच म्हणजे एकदम क्रॅक झालेले शिशी आपल्याला मिळाले होते, ते बसेस तसेच पेंडिंग आहे. तर यापेक्षा मी काय म्हणतो साहेब, एक तर सत्ताधारी जे आहे भाजप
देशामध्ये आहे आणि राज्यामध्ये आहे, ते त्यांचं काम आहे ना साहेब. आज लोकांना तुम्ही बोलल्याप्रमाणे आपल्याला इथं भागवत टाकीज किंवा पांढरपूर एस टी स्टँड करून नई जिंदगी भागाला जायचं असेल 2-250 रुपये मोजावं लागते. तेच बसमध्ये गेले तर 15-20 रुपये किंवा 25 रुपये लागतात. तर ह्याचा परिणाम भाजपला भोगावं लागणार आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल. आपण जर पाहिलं अजून एक विषय महत्त्वाचा म्हणजे सोलापूर शहराचा पाणी पुरवठ्याचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. खरं तर आपण पाहिलं सोलापूर शहराची हद्दवाढ 1992ला ही हद्दवाढ झाली. बरोबर. जवळपास आज 25-30 वर्षाचा कार्यकाळ लोटत आहे. आज ही हद्दवाढ भागामध्ये 8 दिवसाआड पाणी येतं. सोलापूर शहरामध्ये 4 दिवसाआड पाणी येतं. आपल्याकडे पाण्याचे सोर्स जर पाहिलं आपण औस बंधाऱ्यामधून आपल्याला 60 MLD पाणी मिळतं. पाकणी जलशुद्धीकरण उजनीवरून जे जलवाहिनी आलेले आहे तिथून 70 ते 75 MLD पाणी मिळतं आणि इथून हिप्परगा तलावावरून 10 MLD पाणी मिळतं. जवळपास 135 ते 140 MLD. आणि आता त्याच्यामध्ये जी समांतर जलवाहिनी झाली जी 70-75 असं 210 MLD पाणी आजही सोलापूरला मिळतं आहे. परंतु आज पाण्याची स्थिती पाहिली, पाण्याची वितरण व्यवस्था पाहिली तर आजही सोलापूर शहराला 4 दिवसाआड पाणी मिळतं. आपल्या कार्यकालामध्ये देखील अशीच परिस्थिती होती. काय सांगाल याबद्दल? साहेब याबद्दल मी तेवढंच सांगेल, पुन्हा तेच बोलायला लागलो. ते प्रशासनाचं काम आहे ना साहेब. मला एक सांगा, माझ्या काळामध्ये सुद्धा पाण्याची अशीच परिस्थिती होती. आपण त्यावेळेस प्रशासन काय म्हणत होता की स्टोरेजसाठी आपल्याकडे टाक्या नाही आहे. आपण टाक्या बांधले, 16 टाक्या तुम्हाला माहीत आहे, 16 टाक्या बांधले. आणि ते आज टाक्याचा उपयोग काय आहे? आज तुम्हाला माहीत आहे पाणी लास्ट टाईमला जे पाऊस झाला, ओव्हरलोड पाऊस झाला, म्हणजे अति पाऊस झाला. आज एवढं पाणीच्या 100% जास्त उजनीचा म्हणजे टक्केवारी भरलेली आहे. पण प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचं नियोजन जे बेकार आहे त्यामुळे सोलापूरच्या नागरिकांना 10 ते 12 लाख जनतेला त्या वेस्टेज धंद्याचं काम या प्रशासनाला होत आहे. त्यामुळं मी प्रशासन किंवा आपल्या माध्यमातून लोकांना एवढंच आवाहन करतो की आपल्याला जे काही अडीअडचण आहे, आपल्या ज्या पाणीची समस्या आहे, स्मार्ट सिटीसाठी आपण पुन्हा सोलापूरचा आपल्याला विकास करायचा असेल तर पुन्हा तुम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. आणि आपला जे काही सोलापूर शहरामध्ये जे विस्कळीत पाणी पुरवठा आहे, जी विकासाची कामं थोडे थांबलेले आहे ते पुन्हा आपल्याला चांगल्या किंवा रेग्युलर करायचं असेल तर काँग्रेस पक्षाला निवडून द्या. आपण पाहतोय निवडणुका आल्यावर सर्वजणच दारोदारी फिरतात आणि आश्वासनं मात्र मोठे देतात. परंतु निवडून आल्यानंतर मात्र त्या आश्वासनाची अंमल होत नाही. जसं की आपण निवडणुकीत म्हणतो 1 दिवसाआड पाणी आम्ही देऊ. दररोज पाणी पुरवठ्याचा तर हा विषय प्रत्येक निवडणुकीमध्ये असतो, परंतु त्याचा अंमल होत नाही. ही आश्वासनं सारीच खोटी ठरतात. म्हणजे याच्याकडे तुम्ही कसे बघाल? मग जनतेला तुम्ही सपशेल खोटं बोलता असं होत नाही का? दररोज पाणी पुरवठ्याचं आम्हीच का दाखवता तुम्ही जनतेला? आता कसं आहे, आश्वासन जेवढे काही ना कुठल्याही पक्षाचे असू दे त्यांनी लोकांना जसं म्हणतात ना आश्वासनचा एवढा मोठा ठिकाणा देऊन टाकतात, पण ते होत नाही. खरं म्हणजे साहेब तुम्हाला सांगू का, दररोज पाणी पुरवठा हे शक्यच नाही आहे. सोलापूरकराला दररोज पाणी पुरवठा हे शक्य नाही आहे. आश्वासन देतात म्हणजे कसं आहे, आपण काय म्हणते रेग्युलर पाणी देऊ चांगलं. म्हणजे जसं आज कसं आहे हद्दवाढ भागामध्ये तुम्ही बघा 7-8 दिवस झाले की पाणी मिळतं. तुम्ही दररोज जर शक्य नसलं किमान 2 दिवसाआड द्या. 2 दिवसाआड ऐका ना साहेब, तेच सांगलो मी. काय म्हणतो की लोकांनी जो कुठल्याही पक्षाचा असू दे त्यांनी आश्वासन दररोज देते, दररोज तो शक्य नाही. 2 दिवस कमीत कमी माझा एक्सपिरियन्स, माझ्या महापौर कारकिर्दीमध्ये जे मी प्रशासनामध्ये काम केलं, प्रशासन बरोबर मी काम केलं ना, तर मला असं वाटतं कमीत कमी 2 दिवस आपण दररोज सोलापूरकरांना पाणी देऊ शकतो. तर मी आश्वासन नाही, समजा मी निवडून आलो तर प्रशासनाच्या समोर छातीवर बसून त्या नियोजन कशा पद्धतीने करता येईल ते मला थोडा अनुभव आहे. त्याचा फायदा मी नक्कीच, जे माझा एक्सपिरियन्स आहे त्याचा फायदा घेऊन सोलापूरकरांना 2 दिवसाआड किंवा मी पाणी देणार, दररोज नाही 2 दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करू. आपलं 117 TMCचे हे उजनी धरण आहे. हां. आणि यावेळेस देखील आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.
म्हणजे भविष्यात आपण म्हणताय की जनतेला की 2 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा आपण प्रयत्न करू, हे शक्य आहे? सोलापूर महानगरपालिकेची वितरण व्यवस्था असेल, प्रशासनाची वितरण व्यवस्था असेल, काही भागाला आज मी वितरण व्यवस्थेच्या मधले बी काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये. आहे ना साहेब, मीच म्हणतो ना, स्टोरेज नाही आहे सोलापूर शहरामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे स्टोरेज अजिबात नाही आहे. 16-17 टाक्या असूनसुद्धा नियोजन नाही आहे. काय म्हणतात त्याला, सोलापूरकडच्या प्रशासनमध्ये ना ज्या PH डिपार्टमेंट आहे त्यामध्ये ते लोकांचं जे काम करणारे साहेब, जे टेक्निकल माणूस त्यांनी घेतच नाही. कुठलंही कोण आलं, माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेमध्ये PH सार्वजनिक आरोग्य अभियंता जे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये त्यांनी कसं करतात साहेब, कुणाला पनिशमेंट द्यायचं असेल किंवा कुणाला तो अधिकारीला प्रशासन प्रमुखांना त्यांना त्रास द्यायचा असेल तर PH डिपार्टमेंटहून जाते. PH डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर ना त्याला काहीच माहीत नसते आणि त्यामुळं हे सर्व डिस्टर्ब होतं पाणीचं वेस. नाही, आता तर एवढे कोट्यवधी रुपयाचा खर्च करून स्काडा प्रणाली आणली ना आपण महानगरपालिकेने, की जेणेकरून पाणी कुठं जास्त वाया जाते, कुठं कमी जाते, याची सर्व यंत्रणा, आधुनिक यंत्रणा आपल्याकडे झालेली आहे आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केलेला आहे. बरोबर आहे ना. मग तरी देखील काय परिस्थिती अशी आहे? साहेब, मी का म्हणतो, टेक्निकल माणूस आपल्याकडे नाही आहे. जे होते ते रिटायर झालेले. उस्तरगे होते, आपलं राठोड होते आणि विशेष म्हणजे ना आपण बाहेरचं PH आणलं होतं माझ्या वेळेस. पण अशा एक टेक्निकल माणूस ज्याला साहेब, माझं मत असं आहे की शहराची पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल तर लोकल टेक्निकल माणूस पाहिजे. तुम्ही बाहेरून आणता त्याला काहीच माहीत नाही आणि खालचे जे लोक असतात ते दुसऱ्या डिपार्टमेंटहून या आपल्या PHला आलेले असतात, त्यांना काहीच माहीत नाही. उगं तिने काय बोलते ब्ल्यू प्रिंट काय तर दाखवत आहे. एकतर प्रशासन, झोन, हेड ऑफिस यांचं काहीच ताळमेळ नाही आहे. तर त्यामुळं आपल्याला हे पाणी पुरवठा तुम्ही म्हणताप्रमाणे दिवसाआड तर ते शक्य नाही, डेली शक्य नाही. 2 दिवसाआड आम्ही निवडून आल्यावर, काँग्रेस पक्ष निवडून आल्यावर आता जेवढे काही आहेत आम्ही 50 किंवा 51 जागा लढवतात, त्यापैकी अनुभवी नगरसेवक आहे. बघा 2 दिवसात म्हणताय, रेकॉर्डिंग होते तुम्ही. मी निवडून आल्यानंतर म्हणतो मी साहेब, प्रशासनाच्या समोर बसून PH डिपार्टमेंटला तुम्हाला माहीत आहे मी त्यामध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक मिटिंगमध्ये मी दिल्लीपर्यंत गेलेलो आहे. मी महापौरच्या कारकिर्दीमध्ये पाण्यासाठी मुंबई दिल्लीला जाऊन आम्ही सर्व त्याच्या टेक्निकल जे ब्ल्यू प्रिंट मी बघितलेलं आहे. पण त्यामध्ये आमच्याकडे कुठलेही अधिकारी नव्हते त्यावेळेस. मला वाटतं हिने होते, ते राठोड होते, विजय राठोड होते. त्यांना थोडी आयडिया होती. ते पण टेक्निकल माणूस नाही, पण त्यांना एक्सपिरियन्स म्हणून त्यांनी त्यावेळेस काम केलेलं आहे आणि चांगला. तुम्ही बघा ना, डिस्टर्ब त्यावेळेस पाणी पुरवठा डिस्टर्ब झाले. जेव्हा विजय राठोडला आपण दुसरीकडे बदललो, आपण त्याला काय म्हणते नगर अभियंत्याला टाकलं होतं, त्यावेळेस पाणी पुरवठा डिस्टर्ब होता. पुन्हा मी आयुक्ताला बोललो, सौरवराव होते, त्यांना बोललो साहेब जरा तुम्ही राठोडला येतं घ्या. राठोडला आल्यानंतर 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला. ही जे टेक्निकल माणसं आहे, आपले जे टेक्निकल माणसं आहे, त्यांना आयुक्तांना खरं म्हणजे ना, आयुक्त लोक बाहेरचे असतात, त्यांना लोकल काहीच माहिती नसते. तर आपले जे असलेले त्यांचे CO, त्यांचे PA म्हणा किंवा आपले जे अधिकारी आहे, आयुक्तांनी त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे की मी नगर अभियंत्याला कुठला अधिकारी काम करू शकतो, कुठला अधिकारी आहे, PH डिपार्टमेंटला कुठला आहे, आरोग्य खात्याला कुठला आहे. तिने माहिती घेऊन 8 दिवस तिने हे सर्व माहिती घेऊन नंतर ते प्रशासनाचं काम करावं लागेल. तर त्यावेळेस चालू होतं. आता तुम्हाला माहीत आहे मध्ये स्मार्ट सिटी झाली. स्मार्ट सिटीवाले गुजरातचे लोक आले, त्यांना आपण कामं दिले. तिथं आपल्या महानगरपालिकेमध्ये टेंडर झाल्याने मुंबईत टेंडर झालं होतं, त्यांना आपण काम दिले. तिने कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विश्वासात न घेता आम्ही आम्ही त्यावेळेस आम्ही होतो सभागृहात, आम्ही आयुक्तांना तेच बोललो की झोन आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी दोघांना एकत्र बसून तिने ते काम करू दे. तुम्ही बघा ना, ड्रेनेजचे म्हणा, पाण्याचे बघा, असं डिस्टर्ब झालेलं आहे. त्यांना हे माहीत नाही की हे 6 इंची पाईपलाईन आहे. 6 इंची पाईपलाईन नंतर तिने 8 इंची पाईप लावावं लागले. 6 इंची नंतर त्याला कमी दाबाचे लावावं लागेल ना. बरोबर. कमी असेल 6 इंची असेल तर 4 इंची लावावं लागेल. तिने 8 इंची लावलं आमच्या फॉरेस्टमध्ये. मग प्रेशर कुठनं येणार? तर आमच्या वेळेस तर पहिल्या मजल्यावर पाणी विदाऊट काय म्हणते मोटर लावता पहिल्या मजल्यावर पाणी चढत होता.
पण हे असं निष्क्रिय प्रशासनमुळं आणि किंवा कुठल्याही असा टेक्निकल माणूसला त्यावेळेस त्यांनी त्यांच्या ठिकाणी न लावता असं कुठल्याही मनमानी कुणाला त्रास द्यायचा असेल तर PH डिपार्टमेंटला टाका असे जे झालेले आहे त्यामुळं पूर्ण सोलापूर डिस्टर्ब झालेलं आहे. आपण एकंदर जर पाहिलं सोलापूर शहरातले अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे याच्यावरती आपल्याला वेळ पुरवणार नाही, परंतु त्याच्यामधले काही जर विषय घेतले, रस्त्याचा विषय आहे, स्मार्ट सिटीतून झालेले रस्ते, त्याशिवाय सोलापूर शहरामध्ये आजही आपण भाजी मंडई आहेत, पण काही भाजी मंडई रस्त्यावर बसतात, अतिक्रमण झालेले आहेत, वाहतुकीला अडथळा येतो. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वांच्या जे दैनंदिनमध्ये नागरिकांना जे त्रासदायक ठरतात. याच्याकडे तुम्ही कसं बघाल, काय सांगाल? तेच मी तुम्हाला म्हणतो ना साहेब, हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे रस्त्याचे कामं झाले त्यांना आपण पाच वर्ष मेंटेनन्ससाठी दिला होता की रस्त्याचं काम झाल्यानंतर तो जो मक्तेदार आहे, जो टेंडर घेणार आहे, 5 वर्ष तिने त्या रस्त्याची तिने मेंटेनन्स करावं. हे स्मार्ट सिटीत झालेली कामं बोगस झालेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? प्रश्नच नाही, 100% बोगस झालेली. तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतः फिरता सोलापूर शहरामध्ये. सोलापूर शहरामध्ये कुठं झालेले आहे साहेब रस्त्याचे कामे म्हणा, जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणलो, पाईपलाईन म्हणा, ड्रेनेजची पाईपलाईन म्हणा, सर्व डिस्टर्ब आहे. म्हणून मी म्हणतो की आपण जे काय म्हणतात ते जे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तुम्ही जे आत्ता बोलला, रस्त्याचे कामं असू दे, ह्याचे अतिक्रमण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात, भाजी मंडई आजही रस्त्यावर तेच बसतात. म्हणतो ना, भाजी मंडई साहेब. आता एक्झाम्पल देतो मी, आमच्या स्टेशन रोड भाजी मंडई. मी त्यातला नगरसेवक असताना 2004ला मी त्या रस्त्यावर हायवे रोडवर स्टेशन ते कुमार चौक या रस्त्यामध्ये ते भाजी मंडई बसत होते. 2-3 ॲक्सिडेंट झाले, लोकांचा जीव गेला, 4-5 लोक वारले त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये. मग आम्ही काय केलं, ते आमच्या घराच्या समोर जे वाड्याच्या पाठीमागचे जे नाला आहे तिथं भर टाकून, तिथं खड्डा होता, नाला होता, तिथं 2-3 हजार ट्रक भर टाकून तिथं आम्ही त्यांना म्हणजे बसण्यासाठी तिथल्या रस्त्यावरचे हायवे रोडचे लोक भाजी वगैरे ते त्यांना ते आलो. पण तिथं कसं होतं साहेब, सर्व मातीचं होतं. पाऊस आला की चिक्कट झालं की तिथं कोण बसत नव्हते. आणि मी काय म्हणलं होतं अधिकाऱ्यांना की भाई तुम्ही सावस्कर साहेब होते त्यावेळेस, तर त्यांना ओटे बांधून द्या, वर काय म्हणतात त्याला पत्र्याच्या शेड मारा, जसं लक्ष्मी भाजी मंडई आहे तसं तुम्ही करा. हे लोक करतच नाही ना. मग पुन्हा तिथं चिक्कल होतं, हे होतं, पुन्हा लोक रस्त्यावर बसतात. आणि लोकांची पण सवय कशी आहे, गाडी लावून नाही, गाडीवर बसल्याच भाजी घेतात. तर हे जे कुठं जे काय पडतं, जे शिस्त लावायची असेल तर प्रशासनाला कडक भूमिका करावं लागेल. आपला अजेंडा काय असणार आहे, आपण जनतेला काय सांगणार आहात, किंवा महानगरपालिकेतील निवडणुकीच्या निमित्तानं एक काय आव्हान कराल तुम्ही जनतेला? साहेब, आपल्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आव्हान करेल, एक तर तुम्ही आता मला विचारलेला जो 2 दिवस पाणी आहे, 2 दिवसाआड पाणी देण्याचा एक आमचा मानस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे बाग बगीचे आहे, जसं हुतात्मा आहे, आपलं किल्ला बगीचे आहे असे, आणि रवींद्र बाग आहे, तिथं मार्कंडेय उद्यान आहे, असे जे उद्यान अजून आहे साहेब, जसं तुमचं गुरु नानक चौकामध्ये पण उद्यान आहे, त्या उद्यानला आपण डेव्हलप करावं. डेव्हलप करून लोकांच्या आरोग्यासाठी, त्यांना सकाळी वॉकिंगसाठी म्हणा, त्यांच्या आरोग्यासाठी एक चांगलं शुद्ध वातावरण मिळण्यासाठी बागेचा एक आपण एक हे करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे रस्ते आहे सोलापूर शहरामध्ये, तुम्हाला माहीत आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रस्ते झाले, पण कुठल्याही रस्त्याचा काय म्हणतात शेवटचा जे लेअर असतो ते झालेला नाही आहे. तर रस्तेसुद्धा आपण त्यामध्ये पहिल्यांदा बजेटची तरतूद करून सोलापूर शहरामध्ये जे मेन रस्ते, हायवे रोड सोडून जे इंटरनल रस्ते मोठे तर त्या रस्त्याचा आपण एक लेअर त्याच्या करून क्लिअर, म्हणजे असा एक स्मूथ होईल, एक काय म्हणतात एक मोठी कारसुद्धा जिचं काय म्हणतात गॅप कमी असतं ते चालावं, या पद्धतीने आपण काम करण्याची माझी इच्छा आहे. नक्कीच या ठिकाणी आज आपल्या या व्यासपीठावरती सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर आरिफ शेख यांनी सोलापूर शहराच्या या 2026च्या निवडणुकीला सामोरं जात असताना काही सोलापूर शहरातील विकासाचे मुद्दे असतील, रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट, हे
ह्या जे बेसिक सुविधा देणं हे महानगरपालिका असेल किंवा नगरसेवकांचं हे आद्य कर्तव्य आहे. ते नागरिकांना ह्या सोयीसुविधा मिळाल्याच पाहिजे. परंतु या व्यतिरिक्त सोलापूर शहरातील अनेक प्रश्न आहेत. सोलापूर शहरातील बेरोजगारीचा प्रश्न असेल, रस्त्याचा विषय असेल, याशिवाय शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, परिवहन व्यवस्था असेल, उद्यानाचे व्यवस्था, अशा अनेक विषय सोलापूर महानगरपालिकेत आपल्यासमोर आहेत. त्या योग्यरित्या मार्गी लावण्यासाठी 2026च्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेनं महानगरपालिकेमध्ये प्रभागातील आपल्या नगरसेवक निवडून देत असताना एक योग्य नगरसेवक निवडून द्यावा, जेणेकरून आपल्या प्रभागातील प्रश्न सभागृहात अतिशय चांगल्या पद्धतीने मांडून एक जनतेच्या विकासाच्या प्रश्नांना न्याय देईल असा एक विषय जनतेने देखील पुढील काळातील जे विकास आहे त्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीमागे राहावं असे या ठिकाणी हरिभाई शेख यांनी आवाहन केलेलं आहे. तर आज आपण महानगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमाला इथंच थांबूया. हरिभाई, आपण आला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.